थारवाला पाहिलात, छपरी अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलचा हा छपरीगिरी आहे. लाईट उजेडामध्ये देखील किती लाईट चमकवत आहे. ह्या छपरी लोकांना किती तुम्ही सांगा तरी ह्या लोकांना समजत नाही. हे रस्त्यावरती आपलं जगणं जे आहे ते कठीण करून टाकतात. आता ही भले महाराष्ट्रातली व्हिडिओ नाही, परंतु महाराष्ट्रात देखील हे चायना लाईट लावून फिरणारे लोक खूप जास्त आहेत आणि हे भर शहरामध्ये आणि समोर गाडी असेल तरी देखील हायबीमवरती गाडी थांबवतात. मी स्वतः किती लोकांना थांबवलं आणि विचारलं की हायबीमची काय गरज आहे तुमच्या समोर, माझी गाडी आहे, मागून असतात माझी गाडी आहे तर तुम्हाला हायबीमची काय गरज. तेव्हा बघतात अच्छा हायबीम चालू आहे का, मग तेव्हा बंद करतात. एक तर मला गुजरात हायवेवरती मिळालेला होता, त्याला बोललो सर हायबीम क्यू, माझं एकदम असं जवळ चालवतात, सर हायबीम क्यू लगा ते वो क्या होता है. म्हणजे हे अशी लोक यांना माहीतच नसतं हायबीम काय, अप्पर काय, डिप्पर काय, कधी कुठली गोष्ट कधी काय वापरायची असते, काय छपरीपणाचा जो आहे तो कळस आहे. तुम्ही असं अजिबात करू नका. बाहेरच्या लाईट फिटिंग एक्स्ट्रा करू नका. जे काही कंपनी फिटेड आहे तेच ठेवा. हवं असेल काही अपग्रेड करायचं असेल तर सेम येलो ह्याच्यामध्ये जे आहे ते थोडंसं हे करू शकता. लो बीममध्ये, हाय बीममध्ये काहीच अपग्रेड करायचं नाही, लो बीममध्ये करू शकता, जेणेकरून त्याचा त्रास जो आहे तो समोरच्याला होणार नाही. आता देखील कंपनी फिटेड देखील बरेचसे बल्ब चांगले यायला लागले. फिलिप्सचे वगैरे जे आहेत ते आपले हॅलोजन मधले देखील चांगले वॉटवाले यायला लागलेले आहेत, ज्याच्यानी वायरिंग वगैरे जे आहे ती काही होत नाही. त्यामुळे कधी तुम्ही असे एक्स्ट्राचे लाईट वगैरे लावू नका, ज्याच्याने रस्त्यावरती खूप जास्त त्रास होतो आणि रस्त्यावरती ॲक्सिडेंटची संख्या ह्या गोष्टीमुळे खूप जास्त आहे. हायबीमची लाईट लोकांच्या डोळ्यावरती पडते, लोकांना समोरचं मग काहीच दिसत नाही आणि मग ॲक्सिडेंट होतो रात्रीच्या वेळेला. त्यामुळे तुम्ही कोणाचा ॲक्सिडेंट बनण्याचं कारण बनू नका आणि दुसरं देखील असं करू देऊ नका.